गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा. पहिला चेंडू जर पाहायला गेला ना तर उजव्या यष्टीच्या बाहेर आपण पाहायला गेला होता. नक्की जर पाहायला गेलं तर शरीरावरती आदळला होता. चेंडू डॉट आपण पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र हल्ला बोल करायचा होता परंतु एलिव्हेशन कमी मिळालं आणि जेल मात्र कंप्लीट केली क्षेत्ररक्षकांना. पहिला धक्का बसला जातोय खरवई टीम साठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय भन्नाट वेग आपण पाहतोय या गोलंदाजाकडे आहे. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. 3 चेंडू आपण पाहतोय फेस केले जात आहेत. 3 चेंडू मध्ये अजून एकही धाव खर्च केली नाही या गोलंदाजांना. अप्रतिम गोलंदाजी पाहायला गेलं ना तर गाडेश्वर टीमचे आपण पाहायला गेलं तर 38 धावा फक्त धाव फलकावरती लागल्या गेल्यात. त्याचा पाठलाग करत असताना अजून खरवई टीम ना खाता सुद्धा ओपन केलं नाही. 3 चेंडूचा मात्र खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्कूपचा फटका आपण पाहतोय. जाईल सीमारेखा पार. 1 बाउन्स चौकार ठोक डीजे. तर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर जर विचार केला ना तर सुंदररित्या हाताळला गेला होता. तिथून 2 चेंडू मात्र लगातार चेंडू धाव केला. त्याच्यानंतर आपण पाहतोय चौथ्या चेंडूवरती मात्र हल्ला केला जातोय. 4 धावेनं खातं ओपन केलं जात आहे. पुन्हा एकदा सुपला शॉट आपण पाहतोय. जाईल सीमारेखा पार. हा येतोय दर्जेदार चौकार ठोक डीजे. तर आपण पाहतोय दुसरा चेंडू आपण पाहतोय लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू हाताळला गेला. स्वेर चेंडूचा सांगता झाली. एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय धाव फलकावरती लागली गेली. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 9 धावा आपण पाहतोय. थोडसा गोलंदाजाचं मी कौतुक केलं होतं परंतु जसं कौतुक केलं ना तसं त्या गोलंदाजावरती मात्र हल्लाबोल केला जातोय. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता आणि तोच फटका आला इथे. क्षेत्ररक्षक मात्र धावतोय चेंडू मागे परंतु अखेरच्या क्षणाला चेंडू मात्र विजय होतोय. चेंडू गेलाय नॉन स्टॉप रिझन मध्ये. हा येतोय चौकार. तर आपण पाहतोय लगातार 3 मोठे फटके मात्र मनीषच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. अफलातून फलंदाजी आपण पाहतोय. तर धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 13 धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. पहिले षटक मात्र इथं संपुष्टात आलंय. तर चला लगेच टीम मीटिंग घ्यायची नाही. गाडेश्वर टीम आपल्यास विनंती आहे. आपण पाहतो पहिल्या षटकामागे मात्र 13 धावा ठोकून काढल्यात फलंदाजांना खरवई टीमच्या. तर चला लगेच स्पीडअप करा. चला लगेच स्पीडअप करा. कोणताही विलंब घेता कामा नाहीये कारण पाहायला गेलं तर आधीच खूप उशीर झालाय. त्यात अजून तुम्ही खूप वेळ खर्च करतायत
मॅच साठी आपण पाहायला गेलं तर प्रत्येक षटकामध्ये फक्त 5 मिनिटं द्या. पंच पहिला चेंडू आपण पाहतो. पहिला चेंडू उडवलाय परंतु एलिव्हेशन कमी मिळालंय. क्षेत्ररक्षक आहे. दुसरा धक्का बसला जातोय करवई टीम साठी. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय निलेश गोलंदाजी जसा ट्रॅक वरती आला ना तसा पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा हादरा आपण पाहतोय करवई टीम साठी दिला जातोय. तर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. गणेशला आपण पाहतोय. तर पाहायला गेलं तर 38 धावांचा पाठला करत असताना धावफलकावरती धावा 13 आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय लिडिंग एज लागली परंतु विकेट किपरनं मात्र चुकी केली. झेल देणं गरजेचं होतं. जर पाहायला गेलं ना तर गणेशचा विचार केला तर हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतोय त्याला मात्र जीवदान दिला जातोय. सोप्या झेल होता परंतु तो जमिनीला दान झालाय. लोपेवाडी टीमचा कॅप्टन आणि भिलवले विशाल टीमचा कॅप्टन आपण या लगेच टॉस बॉक्स मध्ये या. तर आपण पाहतोय मोठं जीवदान दिलं जातोय गणेश या फलंदाजाला. एक सोप्पा झेल होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये हा चेंडू अडवला गेलाय. कमबॅक आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये निलेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या षटकामागे 13 धावा आल्या होत्या तिथून आपण पाहतोय काय कमबॅक केलं या गोलंदाजांना. पुन्हा एकदा आपण पाहतोय वेग आपण पाहतोय या गोलंदाजाकडे. अप्रतिम आपण पाहतोय वेगावरती स्वार झालाय. खऱ्या अर्थानं जर विचार केला ना तर बॅटच्या जर रनर मध्ये चेंडू आला ना तर नक्कीच सीमा पार होईल. परंतु गोलंदाज आपण पाहतोय तितका चपळ आपण पाहतोय. चतुराई दाखवतोय गोलंदाज. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. एक चेंडू आपण पाहतोय वेगावरती स्वार होतोय. दुसरा चेंडू आपण पाहतोय व्हेरिएशन स्लोअर पद्धतीचा हाताळला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय वेग 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 आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय निलेश या गोलंदाजाची. आतापर्यंत जर पाहिलं गेलं ना तर 5 चेंडू हाताळले गेलेत. एक महत्वपूर्ण विकेट त्याच्या नावावरती आपण पाहतोय आणि फक्त एकच धाव खर्च केली आतापर्यंत. अप्रतिम गोलंदाजी. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर नक्कीच टाळ्या होणं गरजेचं आहे या गोलंदाजासाठी. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. शेवटचा चेंडू मात्र स्कूप केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडीसा फंबल झालाय क्षेत्ररक्षक. चेंडू थांबणार नाहीये. जाईल सीमारेखा पार. चौकार. ठोक डीजे. तर आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 षटक आपण पाहतोय संपुष्टात आल्यात. हॅलो. तर पाहायला गेला तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं सॉन्ग इथं
ऐकायला मिळालं. तर नंदू पवार यांच्याकडून मात्र डीजे मास्टरला 100 रुपयाचं पारितोषिक आलं गेलंय. भिलवले टीमचा कर्णधार आणि लोबेवाडचा टीमचा कर्णधार इथं उपस्थित आहे. तर मी विनंती करेन भिलवले विशाल आपण या लगेच. तर टीम मीटिंग नकोय गाडेश्वर टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण मात्र सजून घ्यायचं आहे. अजून जर पाहायला गेलं ना तर 12 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज असेल. जे समीकरण इतकं सोपं नाहीये परंतु संघर्ष मात्र करावा लागेल. कारण दोन्ही संघ जर पाहायला गेलं ना तर हार मानायला मागत नाहीये. हा ट्रॅकर चेंडू त्याला पुल केलाय. चेंडू झाला सक्सेसफुल जाईल सीमारेखा पार. हा येतोय षटकार ठोक डीजे. आपण पाहतोय पहिला चेंडू आपण पाहतोय फेस करत असताना गणेशच्या बॅट मधून मात्र मोठा फटका आला. चंद्रकांत वरती मात्र हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा ट्रॅकर होता परंतु थोडस मिस टाइम आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव आपण पाहतोय. पाहायला गेलं ना तर खऱ्या अर्थानं 10 चेंडू आणि 16 धावे 14 धाव्यांची गरज असेल. 10 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा हा ट्रॅकर चेंडू आहे त्याला फुल करायचा होता परंतु लिडिंग एज लागली आणि विकेट किपरच्या पाठीमागे बॉल ट्रॅव्हल झालाय. परंतु एकच धाव आपण पाहतोय या चेंडूवरती मिळली जाईल. तर पाहायला गेलं ना तर गणेश आपण पाहतोय गणेशच्या बॅट मधून मोठा फटका आला जरूर परंतु जर पाहायला गेलं ना तर त्याला सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये जीवदान दिलं होतं. ते जीवदान थोडस मागणं ठरतंय गाडेश्वर टीम साठी. कारण एक मोठा फलंदाज आपण पाहतोय गणेशला. चंद्रकांत आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती कुठे कमबॅक करावा लागेल. तेच कमबॅक आपण पाहतोय परंतु थोडीशी दिशा आपण पाहतोय थोडीशी खराब. अवांतर दाबेने आपण पाहतोय दाबेत वाढ होईल. एकेरी दाबेने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 26 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. पुन्हा एकदा पुलचा फटका आपण पाहतोय झालाय सक्सेसफुल. मिड विकेटच्या वरतून आपण पाहतोय मोठा फटका. हा येईल षटकार ठोक डीजे. असेल खरवई टीम साठी. चंद्रकांत वरती मात्र हल्ला केला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा ट्रॅकर होता परंतु एज लागली बॅटर होईल बाद. आपण पाहतोय मनीषच्या पारीचा अंत आपण पाहतोय. त्यानं मोठा फटका खेचला होता मागच्या चेंडू वरती तोच आपण पाहतोय माघारी येताना. अजून 6 धावसंख्येची गरज असेल तर लगेच बॅटर पाठवायचा आहे लगेच.
बॅटिंगला कोण दिलं भाऊ